आपण आता भारताचा जो इतिहास बघतोय हा परकीय आक्रमक आणि भारत या टप्प्यावर आपण हा इतिहास बघत आहोत। आता आपण याच्या आधी बघितलं की भारतावर अनेक परकीयांनी आक्रमण केलेली आहेत। ज्ञात इतिहासामध्ये म्हणजे ब्रिटिश मान्य ज्ञात इतिहासामध्ये जी आक्रमण झालेली आहेत त्यात पर्शियन लोकांचं म्हणजे इराणी लोकांचं आक्रमण पहिलं येतं। त्याच्यानंतर झालेलं आक्रमण मोठं मानलं जातं ते म्हणजे सिकंदर म्हणजेच अलेक्झांडर द ग्रेट। त्याच्यानंतरचं जे आक्रमण आहे ते सेल्युकस निकेटर ग्रीकच, त्याच्यानंतर मिनांडर परत एकदा ग्रीक, त्याच्यानंतर डिमिट्रियस ग्रीक। ओळीत जर बघितलं तर हे सगळे वेगवेगळे ग्रीक आक्रमक आहेत। डिमिट्रियस हा तिसरा आणि चौथा मिनांडर। याच्यानंतर ग्रीक आक्रमण परत झाली नाही डायरेक्टली ग्रीक नावानी, पण त्याच्यानंतर सिथियन लोक म्हणजे शक लोक, त्याच्यानंतर कुशाण युची, कुशाण म्हणजेच युची, आणि त्याच्यानंतर हुन लोक जे आपण बघितलेले याच्या आधीचं व्याख्यान आहे त्याच्यामध्ये हुन लोकांचं आक्रमण हे बघितलेलं आहे। अर्थात ही जी सगळी आक्रमण आहेत ही सगळी प्रामुख्याने पश्चिमेकडच्या भारतावर म्हणजे साधारणतः आजच्या हिशोबात जर बोलायचं झालं तर सिंधूचं संपूर्ण खोर म्हणजेच पाकिस्तान आजच्या हिशोबात, त्याच्यानंतर राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेशचा पश्चिमेकडचा भाग, गुजरात आणि महाराष्ट्राचा काही भाग, एवढ्या प्रचंड मोठ्या भूभागावर ही आक्रमणं ही झालेली आहेत। आपल्याला माहिती आहे की हे जे परकीय आक्रमक आलेले आहेत यांचं सात्मीकरण ह्या प्रदेशात झालं। सात्मीकरण याचा अर्थ त्यांना आपण संपूर्णतः भारतीय संस्कृतीमध्ये विलीन करून घेतलं। म्हणजेच थोडक्यात जर सांगायचं झालं तर आजचे ह्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांपैकी बऱ्याच लोकांचे पूर्वज, सगळ्यांचे म्हणता येत नाहीत पण बऱ्याच लोकांचे पूर्वज हे ग्रीक, हुन, शक, कुशाण असे असू शकतात, असलेच पाहिजेत असंही नाही। याच्या आधीच्याही व्याख्यानामध्ये आपण बघितलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येकाला एक आई एक वडील आहेत परंतु 2 आजी आणि 2 आजोबा आहेत। 4 म्हणजे त्याला आजी नंतर पणजी म्हणतो आपण, तर अशा 4 पणजी आणि 4 पणजोबा आहेत। ह्या क्रमाने तुम्ही विचार करा की आपले सुमारे 50 जर पूर्वज असतील तर ते किती संख्येने जास्ती असतील। यापैकी काही ग्रीक, हुन, शक, कुशाण असू शकतात आणि मग ते पूर्णतः भारतीय संस्कृतीमध्ये विलीन झाले। आपण बघितलं होतं की आपण आता असं आयडेंटिफाय करणं हे बरंच कठीण आहे, ओळखणं कठीण आहे की अमके अमकेच लोक शक लोक आहेत किंवा अमके अमके लोक कुशाण आहेत। तर हे आपण म्हणतो आपल्या भारतीय संस्कृतीचं सगळ्यात मोठं यश आहे। पण आता ह्यानंतर जे आक्रमण होणार आहे भारतावर हे मात्र सर्वस्वी वेगळं आक्रमण आहे। लक्षात घ्या, अरबस्तान हा जो भूखंड आहे हा अरबस्तानचा भूभाग हा वाळवंटी प्रामुख्याने, काही विशिष्ट भागातच तिथं फक्त मनुष्यवस्ती असते, बाकी सगळं हे रखरखीत वाळवंट आहे। आपण याच्या आधी पण जगाचा नकाशा म्हणजे मानचित्र आपण बघितलेलं होतच, त्याच्यामध्ये पण आपण बघितलेलं आहे की आफ्रिकेपासून, उत्तर आफ्रिकेपासून म्हणजे मोरोक्को या देशापासून जे वाळवंट चालू होतं ते सिंधू नदीच्या खोऱ्याला पार करून राजस्थानपर्यंत हे असं संपूर्ण वाळवंटच आहे। मध्ये मध्ये नद्यांमुळे हे वाळवंट खंडित झाले, जसं सिंधू नदी असल्यामुळं मधला भाग वाळवंटी नाहीये। टायग्रिस आणि युफ्राटिस या नद्यांमुळे इराकचा प्रदेश काही जो आहे हा वाळवंटी नाहीये। नाईल नदीमुळं जे सहारा वाळवंट आहे त्याचे 2 भाग पडलेले आहेत। तर असा नद्यांचा प्रदेश सोडला तर हे अखंड वाळवंट आहे। अरबस्तानच्या वाळवंटात दुर्दैवाने फार कमी प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध असल्यामुळं मनुष्यवस्ती ही त्या तुलनेमध्ये विरळ आहे किंवा होती। प्रामुख्याने शेळ्या मेंढ्या पालन करणं आणि त्यावर उपजीविका करणं हे यांचं काम होतं। परंतु इतिहासात आपल्याला माहिती आहे की ग्रीक लोकांची आक्रमण भारतावर झाली आणि यानंतर युरोप बरोबरचा आपला व्यापार आधीपासून चालू होताच तो वाढला। प्रामुख्याने ग्रीक साम्राज्य स्थापन झाल्यानंतर ग्रीकांनी काही जलमार्ग शोधले आणि त्यामुळे हा व्यापार आणखीन वाढला। पुस्तकात लिहिलेलं सांगतो, माझा विश्वास नाही, पण ग्रीकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही भारतीय लोक भ्याड होतात। जेव्हा ग्रीकांनी नवीन जलमार्ग शोधल्यामुळे हा व्यापार फास्ट व्हायला सुरुवात झाली।
पण हे सगळं सांगताना मी थोडासा मानचित्राचा आधार घेतो. आपल्याला माहितीच आहे, पण परत एकदा आपण हे मानचित्र बघायला सुरुवात करूया. मी संक्षिप्त असं मानचित्र या ठिकाणी काढत आहे. हे काढताना आपली सुरुवात होते पोर्तुगाल देशापासून, युरोपमधल्या. नॉर्वेचा दंतूर किनारा, या ठिकाणी आपल्याला ज्यांनी गुलाम बनवलं ते इंग्लंड, त्याच्या शेजारचं गुलाम बेट आयर्लंड, कारण इंग्रजांनी त्यांना पण गुलाम बनवलेले आहे. गोड नाव देऊन ठेवलेलं आहे युनायटेड किंगडम. तुर्कस्तान, अरब भूखंड, मादागास्कर बेट, ही सगळी बेट आहेत. मसाल्यांची बेट म्हणून ओळखली जायची त्यावेळेला. जपान. एक ढोबळमानाने आपण हे मानचित्र बघत आहोत. तर क्रीट नावाचं बेट आहे, सायप्रस नावाचं बेट आहे, काळा समुद्र आहे, कॅस्पियन समुद्र आहे. एक साधारणतः हे आपण मानचित्र बघितलंय. आता हा भूखंड आहे, हा अरबस्तानचा आहे. थोडक्यात आपल्याला आता ही ओळख करून घ्यायला पाहिजे, ते म्हणजे हा अरब भूखंड आहे. हे द्वीपकल्प, याला सिनाय द्वीपकल्प म्हणतात. हा इजिप्त आहे. इजिप्तमधून जगातली सगळ्यात मोठी नदी, मोठी म्हणण्यापेक्षा मी शब्द प्रयोग करेन लांबडी, ती लांबीने सगळ्यात जास्ती असलेली नदी नाईल वाहते. त्यानंतर इथून वाहणाऱ्या तैग्रिस आणि युफ्राटिस नद्या, काही प्रमुख नद्याच फक्त दाखवतोय, सगळ्या नद्या दाखवत बसत नाही. तैग्रिस, युफ्राटिस, त्याच्यानंतर इथं आपण हिमालयच दाखवूया. आता हा जो प्रदेश आहे याला मध्य आशियाचा प्रदेश म्हणतात. इथं कॉकेशस पर्वतरांग आहेत. इथं आपण बघितलेलं उरल पर्वतरांग आहेत. या ठिकाणी आल्प्स पर्वतरांग आहे. हा इटली आहे, हा ग्रीस आहे. आपल्या इथं बंदर आहे. बंदर हा अरबी शब्द आहे. आपण शब्द वापरतो पट्टण. तुम्ही जर बघितलं असेल तर नावं पण अशीच आहेत, प्रभासपट्टण, विशाखापट्टण. तर पट्टण म्हणजे बंदर. तर या ठिकाणी बंदर आहे, त्याचं नाव आहे शुरपारक बंदर, म्हणजे आजच्या हिशोबात मुंबई जवळचं नाला सोपारा. इथून किनारपट्टीने आपला व्यापार व्हायचा. समुद्रातून जायचो पण किनाऱ्याने जायचो. ग्रीक लोकांनी म्हणे असं सुरुवात केली की इथून डायरेक्ट समुद्रात घुसायला सुरुवात केली. याला म्हणतात एडनचं आखात. आणि त्याच्यानंतर तांबडा समुद्र. ग्रीक लोकांच्या भाषेत नाव आहे एरिथ्रियन सी. त्यांच्या कोणीतरी पुस्तकच लिहून ठेवले, पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी या नावाचं. तर तो एरिथ्रियन सी म्हणजे तांबडा समुद्र, रेड सी. तिथून जायचे आणि मग इथून जमिनीवरून जायचे आणि या नाईल नदीच्या मुखामध्ये अलेक्झांड्रिया नावाचं पोर्ट, बंदर उभं केलं होतं अलेक्झांडरनी. तिथून पुढचा प्रवास यांचा सगळा परत समुद्रातून चालू व्हायचा आणि मग ते ग्रीसला, इटलीला या पद्धतीत जात होते. हळूहळू ग्रीकांच्या साम्राज्याचा ऱ्हास झाला. परंतु त्यांचा वारसा पुढे रोमन लोकांनी चालवला आणि रोमन लोक व्यापार करायला भारतात यायला लागले. रस्ते तर ग्रीकांनी दाखवलेच होते. आपल्या तिथं आल्यानंतर आपण त्यांना नाव दिलं होतं कठोर भाषी यवन. लक्षात घ्या, यवन म्हणजे मुसलमान नाही. याच्या आधीच्या पण आपण व्याख्यानांमध्ये बघितलेलं आहे की जोपर्यंत मुसलमान धर्माचा उदय होत नव्हता तोपर्यंत यवन हा शब्द हा प्रामुख्याने युरोपियन लोकांसाठी आपल्याकडे वापरलेला दिसतोय. म्हणजे ग्रीक लोक आले त्यांना पण यवन असंच म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर इटालीचे लोक आले त्यांना आपण म्हणायचो कठोर भाषी यवन.
म्हणजे हार्श स्पीकिंग यवनाच असं इंग्लिश पुस्तकात नाव मिळतं त्यांचं. तर हे कठोरभाषी यवनी येत होते. आपण बघितलं होतं हे सगळं की रोमन लोकांचं साम्राज्य समस्त भूमध्य समुद्राच्या बाजूला उभं राहिलं होतं आणि व्यापार तुफान चालू होता भारताबरोबर. हा व्यापार प्रामुख्याने मसाल्यांच्या पदार्थाचा होता. सातवाहन कालखंडात तर आपण बघितलेल्या केवढ्या मोठ्या प्रमाणात मसाले हे आपल्याकडून निर्यात होत होते, जे पार इंडोनेशियाकडून. त्यावेळेला इंडोनेशिया असं नाव नव्हतं, त्यावेळेला आपण म्हणायचो यवद्वीप, म्हणजे आजच्या हिशोबात जावा, याचा ज करायचा, यवद्वीप, जावा, सुमात्रा, ही सगळी मसाल्यांची बेटं होती आणि इथून पण आपण मसाले आणत होतो आणि ते रोमन लोकांना आपण देत होतो. त्यावेळेला संस्कृतमध्ये काळी मिरी या अर्थाने यवनप्रिया असा शब्द रूढ झालेला आहे. UPSCच्या प्रश्नपत्रिकेत हाही प्रश्न विचारलेला आहे की यवनप्रिया म्हणजे काय. त्याचं उत्तर लक्षात ठेवा, काळी मिरी असं त्याचं उत्तर हे त्यावेळेला आहे. तर असं रोमन लोकांचा व्यापार चालू होता. पण हुणांची जी आक्रमणं झाली, आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं त्याप्रमाणे हुणांची आक्रमणं झाली आणि हुणांच्या आक्रमणामध्ये रोमन साम्राज्य आर्थिक दृष्टीने पूर्ण खिळखिळ झालं. पुढं ते सर्व्हाइव्हच होऊ शकलं नाही आणि मग त्याचा हळूहळू नाश झाला. त्यामुळं रोमन लोकांचा जो व्यापार आहे तो तुलनात्मक दृष्ट्या कमी झाला. बघा, एकदम व्यापार शून्य झालेला नाही. रोमन लोकांनी हा जो व्यापार सुरू ठेवला होता त्याची परिणिती अशी झाली की काही प्रमाणात अरब लोक पण व्यापारामध्ये उतरायला सुरुवात झाली. बघा, अरब लोक लोकल व्यापार करत होते, पण थेट भारतापर्यंत येऊन भारतातला माल युरोपला घेऊन विकणं एवढा मोठा व्यापार अजून तरी इतिहासाच्या कालखंडात अरबांनी केल्याची नोंद नव्हती. पण आता मात्र ही सुरुवात झाली आणि हळूहळू अरब लोक व्यापार करायला लागले. रोमन साम्राज्याच्या ऱ्हासानंतर एक महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे रोमन साम्राज्य फक्त पश्चिमेकडचं, म्हणजे जे कॉन्स्टंटाईननी जे केलं होतं हे साम्राज्य हळूहळू नष्ट झालं. पण जिथं कॉन्स्टँटिनोपल राजधानी आहे त्याला इस्तंबूल म्हणतात आता, पण ओरिजिनल नाव त्याचं आहे कॉन्स्टँटिनोपल. तर हे जे कॉन्स्टँटिनोपल किंवा इस्तंबूल आहे, म्हणजे एक्झॅक्टली सांगतो ह्या टोकावर आहे, नकाशात हे टोक असं नाहीये, तुम्ही नीट झूम करून बघा मग जरा वेगळं लक्षात येईल. तर ते कॉन्स्टँटिनोपल हे शहर होतं पूर्वेकडच्या रोमन साम्राज्याची राजधानी आणि पूर्वेकडचं रोमन साम्राज्य हे प्रदीर्घ काळ टिकलेलं रोमन साम्राज्य आहे. कारण त्यांनी हुणांना खंडणी दिली होती, हुणांबरोबर लढ्यामध्ये ते उतरलेच नव्हते आणि पश्चिमेकडचे मात्र हुणांशी लढत बसले आणि त्यामुळं पश्चिमेकडच्या रोमन साम्राज्याचा ऱ्हास झाला. परंतु पूर्वेकडचं रोमन साम्राज्य टिकून राहिलं. यालाच बायझंटाईन साम्राज्य किंवा बायझँटिनियम असंही एक नाव आहे. तर इथून व्यापार चांगला सुरू झाला आणि त्यामुळं हे लोक समुद्रातून यायचे. या ठिकाणी मक्का नावाचं शहर आहे, त्याच्या जवळ बंदर होतं, तिथं माल उतरला जायचा आणि तिथून हा माल जमिनीवरून संपूर्ण हा प्रवास करून इथपर्यंत जायचा. जमिनीच्या मार्गाला म्हणतात खुष्कीचा मार्ग. हे सगळे बहुतेक फारसी किंवा अरबी भाषेतले शब्द आहेत. मोस्ट प्रोबेबली पारशी म्हणजे फारसी म्हणजे इराणच्या भाषेतले शब्द आहेत. थोडंसं शोधलं तर लक्षात येतं ह्याचं मूळ पण संस्कृतच आहे. शुष्क हा संस्कृत शब्द आहे, त्याचा त्यांच्या भाषेत खुष्क झाला. सो खुष्कीचा मार्ग म्हणजे कोरडा मार्ग. जलमार्ग म्हणजे काय, पाण्यातून जाण्यात. तर हे पाण्यातला मार्ग जलमार्ग आणि हा खुष्कीचा मार्ग, ते इथपर्यंत जायचे. हे जरी मी खूप मोठं दाखवलं असलं तरी प्रत्यक्षात आपल्याला माहिती आहे ही 2 किलोमीटरचीच खाडी आहे. नाव मात्र मोठं आहे, सी ऑफ मर्मरा. तर अशा रीतीने हे ओलांडायचे आणि पलीकडं कॉन्स्टँटिनोपल आहे तिथपर्यंत जायचे. कॉन्स्टँटिनोपलमध्ये युरोपातले व्यापारी जमायचे आणि इथून माल सगळा युरोपमध्ये ते घेऊन जायचे. त्यामुळं कॉन्स्टँटिनोपल हे मोठं बंदर, त्याचबरोबर प्रचंड मोठं व्यापारी केंद्र म्हणून उदयाला आलं. इथली प्रमुख भाषा ग्रीक होती, पण अन्य भाषाही इथं चालायच्या. अरब लोकांना हा व्यापार मानवला आणि हळूहळू अरबांच्या हातात पैसा खेळायला सुरुवात झाली. अरब लोक हे साधारणतः 2 प्रमुख व्यवसाय करत होते. त्यातला पहिला म्हणजे व्यापार आणि दुसरा म्हणजे चोऱ्या माऱ्या, पायरेट्स. कारण हे जे व्यापारी माल घेऊन जायचे यांना लुटलो तरी यांना भरपूर फायदा व्हायचा. आता ह्याच सुमारास म्हणजे साधारणतः हे 6वं शतक आहे, त्याचा अंत होतोय आणि 7वं शतक सुरू होते. ह्या वेळेला अरबस्तानामध्ये इस्लाम
या संप्रदायाची स्थापना झाली. त्याबद्दल अनेक प्रवाद आहेत, परंतु मी त्या वाद आणि प्रवादावर न जाता इतिहासाच्या दृष्टीने आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत ह्या फक्त मी सांगायला सुरुवात करतो. तर त्यामुळे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी हा संप्रदाय स्थापन केला. प्रामुख्याने एकेश्वरी संप्रदाय असं याचं स्वरूप वर्णन केलं जातं. एक धर्मग्रंथ, एक देव याच्यावर आधारित हा संप्रदाय उभा राहिला आणि हळूहळू तलवारीच्या जोरावर याचा प्रचार प्रामुख्याने व्हायला सुरुवात झाली. ह्याचाच परिणाम इस्लाम हा फक्त धर्म किंवा संप्रदाय ह्या अर्थाने न घेता राजकीय ह्या अर्थाने घेतला पाहिजे. ह्याच्या आधी बघा कसं होतं, धर्मसत्ता वेगळी आणि राजसत्ता वेगळी. आपण भारतातलं उदाहरण बघितलेलं आहे की भारतामध्ये शक लोकांचं राज्य आलं. ते वर्षानुवर्ष शकच होते, म्हणजे सिथियन होते, परंतु त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता, वैदिक धर्म स्वीकारला होता, परंतु धर्मात त्यांची ढवळाढवळ नाही. त्यांनी तो धर्म स्वीकारला होता. धर्मसत्ता वेगळी राहते, राजसत्ता वेगळी राहते. परंतु इथे मात्र इस्लामचं वैशिष्ट्य आहे की धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र केली गेली. आणि मग त्यांचा जो खलिफा नावाचा प्रकार आहे, तो खलिफा या शब्दाचं त्यांच्या भाषेप्रमाणे धर्मगुरू जरी असलं तरी तो धर्मगुरू पण असतो, त्याच वेळेला राजकीय नेता पण तोच असतो. आणि मग त्या खलिफांच्या नेतृत्वाखाली हळूहळू जगातले नवीन नवीन भूप्रदेश जिंकायचे आणि तिथं इस्लामचा प्रसार करायचा, हे ध्येय अरब आक्रमकांनी स्वीकारलं. आता अरबांचा व्यापार सोडून, कारण त्यांना जगाची माहिती झाली आहे व्यापार करता करता, जे जग माहिती आहे त्यावेळेचं तिथं इस्लामचा प्रसार करणं, ह्या अनुषंगाने त्यांनी प्रचंड मोठं साम्राज्य उभं केलं. इतिहासामध्ये ह्यालाच अरब साम्राज्य असं नाव. खरं तर हे इस्लामिक साम्राज्य आहे. या ठिकाणी इतर आक्रमक आणि इस्लामी आक्रमक यातला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. इतर आक्रमक होते, त्यांचा धर्म त्यांच्यापाशी असायचा, ते आपल्याकडे आल्यानंतर त्यांचा धर्म स्वीकारायला लावायचे नाहीत. जसं शक आहेत, हुण आहेत, कुशाण आहेत, या सगळ्यांनी आपल्या भारतातलेच धर्म स्वीकारले आणि आपल्यात मिसळून गेले. परंतु इस्लाममध्ये असं झालं नाही. इस्लाम जगात जिथं जिथं पसरला तिथून बऱ्याच प्रदेशातून आक्रमक भारतावर चालून आलेले. म्हणजे इस्लामी आक्रमणामध्ये कोण कोण ठरलं जातं तर अरब आक्रमक, त्याच्यानंतर मध्य आशियातून आलेले आक्रमक आहेत, ज्यांना सरासरी तुर्क असं म्हटलं जातं. तर तुर्क आहेत, मंगोल आहेत, जॉर्जिया नावाचा देश आहे इथे कॉकेशस पर्वतामध्ये, हा आजच्या हिशोबात तर युरोपात जातो. त्या जॉर्जियातून लोक आपल्यावर आक्रमण करायला आले. अरबस्तानच्या खालती इथे, अरबस्तान इजिप्तच्या खालती इथे देश आहे इथिओपिया नावाचा. आजच्या नकाशात तुम्हाला तो इथिओपिया म्हणून दिसेल. जुन्या नकाशामध्ये त्याला ॲबिसिनिया असं नाव आहे आणि प्रॉपर त्यांच्या भाषेमध्ये हाफसान असं नाव आहे. इकडच्या माणसांना हापशी म्हणतात, शी किंवा सिद्धी लोक म्हणतात. हे इथून आपल्यावर येऊन राज्य करत होते. हे अशा पद्धतीमध्ये मुसलमान धर्म किंवा इस्लाम याचे जे लोक आहेत हे एकाच प्रांतातले नाही आहेत, तर जगातल्या विविध प्रदेशातून येऊन यांनी भारतावर आक्रमण केली. पण यांच्यामध्ये जो कॉमन फॅक्टर आहे, सगळ्यांमध्ये सामान्य समान घटक जो येतो तो म्हणजे त्यांचा संप्रदाय. आणि त्याप्रमाणे ही जी आक्रमणं आहेत ह्याला इस्लामी आक्रमण असं कालखंड हे नाव आहे. इतिहासामध्ये आपण जे शक हुण वगैरे आले इथपर्यंतचा कालखंड हा प्राचीन इतिहासाचा कालखंड धरतो. आताही प्राचीन इतिहासाचाच कालखंड आहे, पण याचं नाव पडतं इस्लामी आक्रमकांचा कालखंड. आता याच्यामध्ये भारतावर सगळ्यात पहिलं जे इस्लामी आक्रमण झालेलं आहे ते आहे अरब लोकांचं. आता अरब प्रांत किती मोठा झाला किंवा अरबांचं साम्राज्य किती मोठं झालं तर त्यांनी पहिली टक्कर दिली बायझंटाईन साम्राज्याला. आणि बघता बघता बायझंटाईन साम्राज्याकडून बरेचसे प्रदेश हस्तगत केले. यानंतर इजिप्तवर धडक बसली. इजिप्त पण हारला. इजिप्तमध्ये प्रचंड मोठं ग्रंथालय होतं. आपल्याला आठवत असेल तर ग्रीक लोकांच्याही आधीपासून इथं प्रचंड ज्ञान होतं. ग्रीकांनी सुद्धा आपले विद्वान इजिप्तमध्ये आणून बसवले होते आणि त्यामुळे इथं प्रचंड मोठी ग्रंथसंपदा होती. सगळी जळून गेली, ठेवायचंच नाही शिल्लक काय. ह्या पद्धतीमध्ये इजिप्तमधलं ग्रंथालय जाळण्यात आलं. इजिप्त जिंकल्यानंतर ही मंडळी पुढे गेली. अल्जेरिया,
त्याच्यानंतर लिबिया, अल्जेरिया, मोरोक्को. आज तुम्ही बघितलं तर हे आफ्रिकेच्या उत्तरेला असणारे सगळे देश आहेत, वाळवंटी देश आहेत. सहारा वाळवंट म्हणून आहे. इथल्या सगळ्या लोकांना मुसलमान धर्माची दीक्षा दिली. आणि ह्यानंतर आता त्यांच्या धडका बसायला सुरुवात झाली स्पेनवर. या ठिकाणी जागा दिसते बघा, हे टोक दिसते, त्याला म्हणतो आपण जिब्राल्टर. आणि मग ही जी सामुद्रधुनी आहे याला म्हणतात जिब्राल्टरची सामुद्रधुनी. ही खरं तर व्हिसिगॉथ लोक होते, जंगली लोकच आहेत युरोपमधले. त्यांनी रोमन साम्राज्याकडून स्पेन जिंकला होता. त्याला काहीतरी इल्बारियन पेनिन्सुला असं नाव आहे त्यांच्या भाषेत. तो सगळा जिंकला होता त्यावेळेला. आणि तिथं व्हिसिगॉथ लोक बसले होते. पण व्हिसिगॉथ लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आणि त्यामुळं हे रोमन साम्राज्यासारखंच साम्राज्य उभं होतं. कारण ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यावेळेला म्हणजे पोप हा ख्रिश्चन धर्मगुरू, जागतिक धर्मगुरू, त्याचं अधिपत्य तिथे यायचं. आणि मग ह्या स्पेनवर म्हणजे इल्बारियन पेनिन्सुला या ठिकाणी आक्रमण झालं. आणि स्पॅनिश लोक सरळ सरळ अरबांसमोर हरलेले आहेत. त्यांचा कोणीतरी तारिक नावाचा अरब होता. त्या तारिकनी इथं किल्ला बांधला या टोकावर. इथे एक मोठा खडक आहे, तेव्हा खरं तर सांगायचं तर डोंगर आहे, त्याला जिब्राल्टर रॉक असं म्हणतात. तिथं किल्ला बांधला, त्याला नाव दिलं जेब अल तारिक. मी प्रत्येकाला नाव सांगतोय, जेब अल तारिक. त्या जेब अल तारिकचंच अपभ्रंशित रूप आहे जिब्राल्टर. आता इथून पुढं हे स्पेनमधून युरोपमध्ये घुसायला लागले. ह्या वेळेला युरोपियन सत्तांना ह्या आक्रमणाचा धोका जाणवला आणि मग त्यांनी एकत्रीकरण केलं. आणि फ्रान्समध्ये टौर नावाची जागा आहे. ते फ्रेंच उच्चार आपल्याला कळत नाही, ते लिहितात काहीतरी एक आणि बोलतात वेगळंच. म्हणजे आता तुम्हाला आठवत असेल तर पहिलं महायुद्ध झालं, त्यानंतर जो तह झाला त्याला म्हणतात व्हर्सायचा तह. मी मराठी माध्यमातून शिकलेलं आहे, त्यामुळे तिथं आमच्या पुस्तकात लिहिलेलं असायचा व्हर्सायचा तह. परंतु ते इंग्लिशमध्ये लिहितात व्हर्साइल्स. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भर समुद्रात उडी मारली होती फ्रान्समध्ये आणि किनारा गाठला होता. तर ही त्यांची उडी जगात प्रसिद्ध आहे. पण ठिकाणाचं नाव आम्ही बोलतो मार्सेलिस. ओके, पण त्याचा फ्रेंच उच्चार आहे मार्से. ते पुढे ते काय हिल्स वगैरे येतं ते लिहित नाहीत, बोलत नाहीत. कशाला लिहितात मला माहित नाही, मला ती भाषा येत नाही. पण एनिवे, तर त्या ठिकाणाचं नाव टौर काहीतरी आहे. तसं फ्रेंच भाषेतले शब्द आपण पण वापरतो. इंग्रजांना पण अशी सवय आहे वेगवेगळ्या भाषेतले शब्द घ्यायची. उदाहरणार्थ आपण रेस्टॉरंट हा जो शब्द वापरतो हा फ्रेंच शब्द रेस्टॉरंट, त्याचं अपभ्रंशित रूप आहे रेस्टॉरंट. इंग्लिशमध्ये बोलताना काही जण येस म्हणायच्या ऐवजी या म्हणतात. तो या हा शब्द डच भाषेतला आहे. तर असे काही शब्द आपण घेतो. तर इथं टौर नावाचं जे ठिकाण आहे, इथं मोठं युद्ध झालं. जे युद्ध 2 दिवस चाललं आणि त्यात अरब लोकांचा पराभव झाला. आणि त्यानंतर स्पेन आणि फ्रान्स याच्या बॉर्डरपर्यंत अरब लोकांचं साम्राज्य विस्तारित झालं. अरब लोकांनी स्पेनमध्ये बरंच मोठं क्रांतिकार्य केलं. ते जे व्हिसिगॉथ वगैरे असले जंगली लोक तिथं राज्य करत होते, त्यांना शिकवायचं काम त्यांनी केलं. इथं भारताकडून प्रेरणा घेऊन अरब लोकांनी त्यावेळेला विद्यापीठं उभी केली. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ग्रॅनडा, कार्डोवा ह्या ज्या जागी मोठमोठी विद्यापीठं उभी करायचं काम हे अरब लोकांनी तिथं केलं. आणि तिथं पोप वगैरे मंडळी पण शिकायला आल्याची नोंद आहे. तर अशा रीतीने स्पेन आता अरब अधिपत्याखाली गेलं. जवळजवळ 700 वर्ष स्पेन हा अरब लोकांच्या दास्यत्वातच होता. 700 वर्ष केवढा प्रदीर्घ कालखंड आहे स्पेनच्या इतिहासातला. पण हे असं सगळं चाललं होतं. आता अरब साम्राज्य पश्चिमेकडे स्पेनपर्यंत गेलं. पूर्वेकडं त्यांनी पहिल्यांदा बघितलं हे बायझंटाईन साम्राज्य संपवलं. याच्यानंतर इराकचा नंबर लागला, पण इराक असा देश नव्हता. हा पर्शियन साम्राज्याचा भाग होता. आणि मग पर्शियातला राजा होता, त्याचं नाव होतं राजा आर्देशीर. फार छान राजा होता असं म्हणतात. मला त्याच्याबद्दल काही फारशी माहिती नाही, पण पारशी मंडळींना ह्या राजाचं प्रेम खूप आहे. तर हा जो आर्देशीर नावाचा राजा होता, यांनी प्राणपणाने अरब लोकांशी लढा दिला आणि अरबांचा दणदणीत पराभव केला. पण एका पराभवानंतर अरब थांबले नाहीत.
चिकाटी आणि दीर्घोद्योग हे अरबांचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. अरबांना अजिंक्य अशी तलवारच प्राप्त झाली होती त्यावेळेला. त्यांच्या तलवारीचं जे काही पातं होतं, मी अतिशयोक्ती अलंकार वापरत नाही, वस्तुस्थिती सांगतोय, त्यांच्या तलवारीचं जे काही पातं होतं हे अशा पोलादाचं बनवलं होतं की त्याची धडक दुसऱ्या तलवारीबरोबर बसली तर दुसरी तलवार तुटेल, पण अरबाची तलवार तुटणार नाही. अतिशय टणक कडखर जातीचं पोलाद हे अरबांकडे होतं. ह्या तलवारी अरब लोक वापरायचे. हे खूप महत्वाचं कारण आहे की त्यांच्यासमोर भले भले लोक हरत होते. इथे पर्शियन साम्राज्य पहिल्यांदा जिंकलं, अरबांची तलवार हरली, पण अरबांनी परत एकदा हीच तलवार वापरली. बाय द वे, तलवार आली कुठून? आता मी हे अभिमानाने सांगायचं का मान खाली घालून सांगायचं कळत नाही. तलवार भारतातून आली, आंध्र प्रदेश इथून. इथल्या कारागिरांनी इतक्या सुंदर प्रकारचं लोह विकसित केलं होतं. कारण इंग्रज म्हणतात आम्ही सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये मागासलेले आहोत. व इथं जे लोह तयार झालं, लोह नाही सॉरी, त्याला आपण पोलाद म्हणतो, स्टील, म्हणजे लोखंड आणि कार्बन याचं संमिश्र असतं. थोड्याशा प्रमाणात कार्बन, जास्तीत जास्त लोह आणि अन्य काय ते लोक घालत होते माहीत नाही. आणि मग एक प्रक्रिया असते, त्याला म्हणतात पाणी देणं. ते पाणी देणं म्हणजे काय असतं की लोखंड एका ठराविक तापमानाला, उच्च तापमानाला तापवलं जातं आणि मग ठराविक पद्धतीत ते थंड करत आणतात. एकदम थंड करत नाही. समजा लोखंड आपण गृहीत धरू 600 अंशापर्यंत तापवलं तर 500 अंशाला आणून थंड करायचं. मग थोड्या वेळाने ते 400 अंशावर आणायचं, मग 300 अंशावर आणायचं. असं टप्प्याटप्प्याने मी उदाहरण देतोय. तर अशा रीतीने ते थंड करत येतं. मग ह्या प्रक्रियेला नाव आहे पाणी देणं. वेगवेगळ्या पद्धतीत पाणी देऊन वेगवेगळं काठिण्य, लवचिकता, अशा वेगवेगळे गुणधर्म त्या पोलादामध्ये आणता येतात. संशोधन भारतीयांचं आहे, भारतातल्या आंध्र प्रदेशातल्या कारागिरांचं आहे. परंतु ही तलवार प्रचंड प्रमाणात बाहेर विक्रीला जाते म्हटल्यावर मोठमोठ्या या तलवारी निर्माण झाल्या. अरबांना ह्याचाच मोठा फायदा झाला आणि मग अरबांनी हा हल्ला हा पुढे चालू ठेवला. दुसऱ्या आक्रमणामध्ये पण अरब लोक हरले, पण तिसरं आक्रमण अर्देशी राजावर प्रचंड परिणामकारक ठरलं. पर्शियातून त्यांचा पराभव झाला आणि हा जो इराकचा जो भाग दिसतो सगळा, हा सगळा अरब लोकांच्या हाताखाली गेला. यानंतर पुढच्या आक्रमणामध्ये उरलेला पण इराण म्हणजे पर्शिया हा अरब लोकांच्या हाताखाली गेला. पुढं त्यांनी त्याला आपण म्हणतो जिझिया कर, फायनान्शियल बायकॉट, असं काय काय वेगवेगळे प्रयोग करत करत इराणचं इस्लामायझेशन पूर्ण केलं. आता इराणपर्यंत इस्लाम धर्म आलेला आहे. भारताचं काय, भारतावर तर घुसलंच पाहिजे. पण भारतातले लोक आहेत ते एक नंबरचे नेबळट आहेत. ते युद्ध वगैरे म्हणण्यापेक्षा अहिंसा परमो धर्म अशा काहीतरी तत्वज्ञानावर विश्वास ठेवणारे आहेत. त्यामुळं भारताला जिंकणं खूप सोपं काम असं अरबांना वाटत होतं. मी बोलत नाहीये. त्यामुळं अरब लोकांनी ठरवलं हिंद जिंकायचं. लक्षात ठेवा, इथे UPSCत हा पण प्रश्न विचारलेला आहे. ते म्हणजे हिंद असं पहिल्यांदा कोणी संबोधलं भारताला, त्याचं उत्तर येतं अरब लोकांनी. आपण बघितलं होतं सुरुवातीची व्याख्यान आठवा की सिंधू नदी भारतातून वाहते, भारताच्या पश्चिमेकडून. यावरच आधारित पर्शियन लोक तिला हिंदू म्हणायची आणि हिंदू नदी जिथून वाहते तो हिंदुस्थान संस्कृत शब्द आहे. किंवा हिंदू नदीच्या आजूबाजूला राहणारे लोक हिंदू त्यावेळेचे. ह्यानंतर ग्रीक आले, त्यांनी त्या हिंदूचं इंडस केलं. खरं तर ते इंदू होतं, पण त्याचं ग्रीक रूप इंडस केलं आणि मग त्यावरून वर्णन केलं जातं ते म्हणजे व्हेअर इंडस फ्लोज दॅट इज इंडिया. जुनं नाव आहे, परत सांगतो कारण आज हे सगळं माझं बरोबर निरर्थक आहे. कारण आज सिंधू नदी पाकिस्तानातून वाहते. व्हेअर इंडस फ्लोज इज नॉट इंडिया, इट इज अ पाकिस्तान आजच्या हिशोबात असू दे. तर ते आपण बघू नंतर काय करायचं, पण आत्ताच्या हिशोबात तरी आहे ते मला सांगणे. तर जुन्या इतिहासामध्ये जिथून इंडस वाहते तो इंडिया हे नाव होतं. ह्याच हिंदूच याचं अरब लोकांमध्ये हिंद असं रूप झालं होतं. तर त्यामुळं ओके विचार करू शकतो आपण, ज्यावेळेला मी जय हिंद म्हणतो तेव्हा जय हा संस्कृत शब्द आहे, हिंद हा अरबी शब्द आहे. असू बरोबर. सो अरब लोक हिंद जिंकायला आले
समुद्रातून आले आणि त्यांची टक्कर, लक्षात घ्या, पहिलं मोठं आक्रमण हे महाराष्ट्रावर झालेलं आहे. महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्याच्या आसपास कुठेतरी हे अरब लोक आले. जे दक्षिण भारतातलं राज्य होतं त्याचं नाव आहे चालुक्य साम्राज्य. त्यांची राजधानी होती वातपीपुरम. इथले राजे होते, आता त्याला बदामी असं म्हणतात, पण मूळ नाव आहे वातपीपुरम. तर इथले राजे होते चालुक्य राजे. त्यापैकी पुलकेशी दुसरा हा चालुक्य राजा होता. त्या पुलकेशी दुसऱ्याने अरब लोकांबरोबर समुद्रातच लढाई केली आणि एकही अरब जिवंत राहिला नाही. सगळ्यांना मारून पळवून लावण्यात आलं. हे अरबांचं पहिलं भारतावरचं अपयशी आक्रमण. पण यानंतर गप्प बसणार ते अरब कसे? त्यांनी भारतावर दुसरं आक्रमण केलं. हेही समुद्र मार्गानेच केलं. हे यावेळेला ठाण्याच्या ऐवजी थोडे उत्तर दिशेला आले. तिथं गुजरातमध्ये भरूच नावाचं गाव आहे. खरं तर ते भडोच आहे. इथे नर्मदा नदी समुद्राला मिळते, जी मैकल पर्वतात कुठेतरी अमरकंटक पाशी उगम पावते आणि ती समुद्राला येऊन मिळते. ती या भरूच किंवा भडोच या गावाजवळ, शहराजवळ इथं अरबांचं दुसरं आक्रमण झालं. पण इथेही हे राज्य सगळं चालुक्यांचंच होतं. पुलकेशी दुसरा यांनी हेही आक्रमण मोडून काढलं. 100 अरब आपला जीव वाचवून परत जाऊ शकले. परंतु आपल्याला इतिहासात ही सगळी रसभरीत पराक्रमाची वर्णनं शिकवली जात नाहीत. आता अरबांचं तिसरं आक्रमण आहे याचं मात्र डिटेल वर्णन आपल्याला शिकवलं जातं आणि मग पुस्तकात काही मामूली ओळी असतात. आफ्टर फर्स्ट 2 अनसक्सेसफुल अटॅक ओव्हर इंडिया, अरब प्लॅन देअर 3rd अटॅक ओव्हर इंडिया, असे काहीतरी शब्दप्रयोग आपल्याला करताना दिसतात. तर ते आक्रमण आहे सिंध नावाच्या प्रांतावर. अरब लोक यालाच हिंद म्हणतात, पण ते नाव आहे सिंध. म्हणजे आज जे आपण म्हणतो की पाकिस्तानमधला हा प्रदेश आहे त्याचं नाव आहे सिंध प्रदेश. साधारणतः कराची आणि त्याच्या आजूबाजूचा सिंधू नदीचा प्रदेश. त्यावेळेला असे आजच्यासारखी राज्य नव्हती. म्हणजे आज जसे राज्य आहेत, राज्यांच्या सीमा बदलत असतात. तर त्यावेळेला पंजाबमधलं जे मुलतान आहे, आता हेही पाकिस्तानच्या पंजाबमधलं आहे, हेही सिंध प्रांताचाच भाग होतं. थोडक्यात सिंधू नदीचा परिसर जो सगळा होता तिथं या ठिकाणी राजा होता दाहिर. ह्याच्यावरती तिसरं आक्रमण हे झालेलं दिसतं. ह्या सगळ्या हकीकती आपण पुढच्या व्याख्यानामध्ये बघणार आहोत.